अगदी ॲग्रेसिव्हली म्हणजे गरज पडल्यास अनेक गोष्टी लोकांना समजावून सांगून आणि थोडीफार त्यांना म्हणजे त्यांना कडक संमती पद्धतीनं समज देऊन आपण त्यांचं वॅक्सिनेशन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे वॅक्सिनेशन ह्या तिन्ही टप्प्याचं 18 ते ऑनवर्ड्सचं, त्याच्यानंतर 15 ते 18 वयोगटाचं आणि त्याचबरोबर तुमच्या मला वाटतं ह्याच 2च्या माध्यमातून आता आपण आजपासून साधारणपणे 60 प्लसचं हे सुद्धा जे सुरू करण्यात आलेलं आहे, तर त्याबाबतच्याही सगळ्या कामांना आपल्याला निश्चित प्रकारे गती द्यायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 89% म्हणजे जवळजवळ 90% दरम्यान फर्स्ट डोस कंप्लीट झालेले आहेत आणि सेकंड डोस 60% लोकांचे कंप्लीट झालेले आहेत. तर निश्चित प्रकारे यामध्ये आणखीन चांगली प्रगती व्हावी अशी अपेक्षा निश्चित प्रकारची आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही माननीय मंत्री महोदयांनाही खात्री दिली की आम्ही हे निश्चित प्रकारे या सगळ्या गोष्टी करूया. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वॅक्सिनेशनचं प्रमाण अजूनही कमी आहे आणि त्या दृष्टिकोनातून जरा जे त्यांनी वेगवेगळे जिल्हे कॅटेगरीज मध्ये घेतलेले, त्यात कॅटेगरी ए मधला जे काही एकूण जिल्हे राज्यामध्ये देशामध्ये आहेत, तर त्यामध्ये कॅटेगरी ए मध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त औरंगाबाद एकमेव जिल्हा आहे आणि तो जिल्हा आपल्याला निश्चित प्रकारे आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने सुधारणा करता येईल. त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की वॅक्सिनेशन ज्या जिल्ह्यामध्ये चांगलं झालेलं आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी आहे आणि त्या ठिकाणी डेथ रेट कमी आहे, आयसीयू आणि ऑक्सिजनचं प्रमाण निश्चित प्रकारे कमी आहे आणि म्हणून वॅक्सिनेशन हे थेट आपल्याला दाखवतं की आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलायझेशन लागत नाहीये. त्यामुळे वॅक्सिनेशनवर भर द्यावं असं त्यांनी सांगितलंय. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलंय, माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबत सातत्याने आग्रही आहेत आणि मला असं वाटतं की आता राज्याच्या सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत सतर्क राहून अति ॲग्रेसिव्हली या सगळ्या वॅक्सिनेशन मध्ये लक्ष द्यावं अशा सूचना आम्ही देतो आहोत आणि निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये आम्ही योग्य पद्धतीने रिझल्ट आम्ही निश्चित प्रकारे घेणार आहोत. आज काही तुम्ही काही मंडळींनी जे काही प्रश्न विचारले त्यात मला महत्वाचे काही प्रश्नांच्या उत्तरामध्ये असंही सांगायचं की क्वारंटाईन पिरियड हा सर्व राज्यामध्ये सर्व ठिकाणी 7 दिवसाचाच राहील. कुठल्याही कुठे 10 दिवस, कुठे 5 दिवस असला कुठलाही प्रकार राहणार नाही, हेही मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपले जे काही असे प्रश्न पण आहेत की शाळेच्या बाबतीत आपण जो काही निर्णय घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च याचे जे डायरेक्टर जनरल आहेत डॉक्टर भार्गव यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की पॉझिटिव्हिटी रेट जिथे आता 10% वर जर जात असेल तर आपला तर पॉझिटिव्हिटी रेट 15.5% आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अधिक रेस्ट्रिक्शन्स आणून लोकांना संसर्ग होण्यापासून रोखणं हा किंवा संसर्ग थांबवणं हा फार महत्वाची बाब आहे आणि म्हणून काही कडक निर्बंध लावण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला या निमित्ताने एवढंच महाराष्ट्राच्या जनतेला, विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच नम्रपणे सांगायचंय की ही बाब जरा एका चांगल्या स्पिरिटने घेण्याची आवश्यकता आहे. जरूर हे आम्हाला मान्य आहे की अनेक पॅरेंट्सला असंही वाटतं की मुलांना धोका नको निर्माण व्हायला, शाळा बंद करायला हवे. काही पॅरेंट्सला असंही वाटतं की नाही मुलांचं वाढतं वय त्यांना पाठवलं पाहिजे, पण हा काही स्पाइक कायम राहणारा विषय नसतो आणि त्यामुळे जरूर आपण मधल्या काळांमध्ये आता जे काही स्कूल सुरू केलेले आहेत नाताळ नंतर आता आपण सुरू पण केलेल्या होत्या, पण यामध्ये कदाचित हा स्पाइक जानेवारी एंड फेब्रुवारी फर्स्ट वीक अशा पद्धतीनं कदाचित राहून नंतर तो खाली येईल असंच जागतिक स्तरावरचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे एक 15-20 दिवसाचा विषय
मला वाटतं सर्व पालकांनी समजून घ्यावं अशी माझी नम्रतेची विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर खूप लोकांशी, तज्ञांशी चर्चा, विचारविनिमय करून घेतलेला हा निर्णय आहे आणि त्यामुळं याला आपण कोणत्या स्पिरिटमध्ये घेतो हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्या दृष्टीनं सुद्धा मला जाणीवपूर्वक सर्व शाळेत असणाऱ्या टीचर्सच्या संदर्भाने किंवा विद्यार्थी, पालक या सगळ्यांच्याच आणि संस्था चालक या सगळ्यांनाच या निमित्ताने सांगावंसं वाटतं. आपले जे निर्बंध आहेत ते निर्बंध जे लागू केलेले आहेत ते माझी पुन्हा पुन्हा विनंती राहील की ते एका चांगल्या स्पिरिटने घेऊन, एका चांगल्या मानसिकतेतून घेऊन आपण त्याच्याकडे पाहावं आणि सगळ्यांनी त्या अनुषंगाने कुठल्याही परिस्थितीत सहकार्य करावं अशी पण माझी या निमित्ताने निश्चित प्रकारची विनंती राहणार आहे. सरकारी निर्बंधामुळे एका तरुणाने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. त्याच्यावर चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे की जनजीवन सुरळीत ठेवून कोरोना कंट्रोलमध्ये केला पाहिजे, तो निर्बंध वाढवले नाही पाहिजेत असं त्यांनी टीका केली. तुमचं काय मत आहे? आता कसं आहे की चंद्रकांत पाटील साहेबांचा मी पूर्ण त्यांच्या वयाचा आणि त्यांच्या अनुभवाचाही आदर करतो, पण प्रश्न असा आहे की ज्यावेळी ICMR चे डॉक्टर भार्गव मला सांगतात की बाबा 10% वर जर का तुमची पॉझिटिव्हिटी जात असेल तर विकली पॉझिटिव्हिटी तर आपली आता जवळजवळ 25-30% पुढे गेलेली आहे. विकली नाही, डेली पॉझिटिव्हिटी, पण विकली पॉझिटिव्हिटी सुद्धा 15% वर गेलेली आहे. अशा वेळेस एक काळजीचा विषय म्हणून एक 10-15-20 दिवसाच्या दृष्टिकोनातून आपण लावलेले हे निर्बंध आहेत. हे निश्चित प्रकारे पुढच्या काळात हा स्पाइक आपण बघतोय की अनेक जगातल्या देशांमध्ये वर जातो तेवढ्याच झपाट्याने तो खाली येतो. तर तो पीकला जाईल आणि तो पुन्हा खाली येईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा निर्बंध लगेच खाली यायला सुरुवात झाली की लगेचच आपल्याला ते निर्बंध कमी करता येऊ शकतात. त्यामुळं लोकांची काळजी घेणं हा प्रथम प्राधान्य आहे. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सुद्धा मला म्हणायचं म्हणजे मला आमच्या सन्माननीय चंद्रकांत पाटील साहेबांना सांगायचं की त्यांचं जे वाक्य आहे ते असंच आहे की जान है तो जहान है. तर त्या वाक्याची पुन्हा आठवण करून देऊन त्यांना या ठिकाणी सांगायचंय की अगोदर आपण लोकांच्या आरोग्याची आणि लोकांच्या जीवाची काळजी करूया आणि नंतर आपल्याला बिझनेसेस असलेच पाहिजे. महाराष्ट्र एक प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे. फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आर्थिक राजधानी मुंबईत आहे आणि सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपली काळजी आहे. आज काही आपण संपूर्ण बंद केलेलं आहे असं नाही, पण आवश्यकतेनुसार आवश्यक दिवसांसाठी काही गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय होऊन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिंगणे यांनी म्हटलंय की 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करणार. आज तो स्टेटमेंट निश्चित प्रकारे जो पूर्वीचा नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फार स्पष्ट उल्लेख आहे की तो ऑटो मोड मध्ये लागेल. याचा अर्थ काय की त्यावेळी आपल्याला फार काळजी म्हणजे लोकांना कळावं 700 मेट्रिक टनच्या वेळेस आपण लावणार. आज आपण नॉन कोविड आणि कोविड मिळून जवळजवळ आपली जी काही स्थिती आहे ती 250 टनाच्या दरम्यान आहे. पण त्याच्यामधले जर नॉन कोविड काढून टाकलं तर कदाचित कोविडसाठी फार कमी आहे आणि मला असं वाटत नाही की आपल्याला नॉन कोविड ऍक्टिव्हिटीज आज इमर्जन्सीच्या नसतात. नॉन कोविड म्हणजे ऑपरेशन जे असतात ते तुम्हाला प्रॉपरली आपल्याला प्लॅन्ड सर्जरी करता येतात, पुढे ढकलता येतात. त्यामुळे कोविडच्या अनुषंगाने कुठलंही ऑक्सिजनचं डिमांड आणि वाढलेलं नाही किंवा बेडची त्या ठिकाणी ऑक्युपन्सी म्हणजे बेडची ऑक्युपन्सी वाढलेली नाही किंवा मला ह्या दृष्टिकोनातून असं वाटतं की तशी आज एकदम काळजी करण्याचा नक्कीच विषय नाहीये, पण सतर्कता बाळगली पाहिजे आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळलं पाहिजे. महाराष्ट्र तिसऱ्या लाटेच्या कोणत्या अवस्थेमध्ये आहे सध्या आणि असं जर स्थिती राहिली तर पुढे चालून कशा पद्धतीने रुग्णांची वाढ होणार? नाही, मला हे म्हणायचं तिसरी लाट सुरू झालेली आहे. तिला आता पीक कोणत्या तारखेपर्यंत येईल हे बघायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल 45,000 होते. आज आता पुन्हा अजून निश्चित प्रकारे त्याच्यामध्ये वाढ होईलच आणि त्यामुळं साधारण ही जी काही वाढ होती ती दररोज जी वाढ होईल तिचा आकडा कोणता अतिशय पीकला जाईल. जसं सेकंड वेव्ह मध्ये 65,000 दररोज रुग्ण येत होते, तो पीक होता आणि त्याच्यानंतर तो खाली आला. आता हा तिसऱ्या लाटेचा जो पीक आहे तो दररोज किती पॉझिटिव्ह राहील याचा आज अंदाज बांधणं शक्य नाही, परंतु तो पीक कदाचित मिड जानेवारी किंवा आता मिड जानेवारीला आपण आहोतच जवळजवळ, पण साधारण
जानेवारी एंडच्या दरम्यान पीक यावं अशी परिस्थिती वाटते, त्याच्यानंतर तो खाली जावं अशी एक तज्ञांच्या अनुषंगाने चर्चेतलं मत आहे. 80 ते 96% रुग्ण हे लसीकरण आले आणि मुंबईतलं चित्र असं आहे की 1900 रुग्ण आता ऑक्सिजनवर आहेत. नाही, मी सांगितलं की ऑक्सिजनवर साधारणपणे एकूण ऍक्टिव्ह पेशंटच्या 2% लोक आहेत आणि व्हेंटिलेटरवर साधारणपणे म्हणजे आयसीयू मध्ये 1% व्यक्ती आहेत. त्यामुळे मला असं म्हणायचं की हा टक्केवारीचं प्रमाण महामारीच्या दृष्टिकोनातून जे काही आहे ते निश्चित प्रकारे असे आकडे नाही आहेत की ज्याच्यामुळे खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चरवर ताण पडलेला आहे, अशातला भाग निश्चित प्रकारे नाहीये. कारण आम्ही दुसऱ्या वेव्हला अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून बघितलेलं आहे की एक बेड मिळवण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना प्रचंड किती ताण पडत होता, तशा पद्धतीचा आज विषय निश्चित प्रकारे नाही. सेल्फ किटने चाचणी करणं योग्य आहे का? सेल्फ किटने चाचणी करणं, सेल्फ किट जर ऑथराइज्ड स्वरूपाच्या असतील, आता रॅट ज्याला म्हणू आपण, रॅपिड अँटीजन टेस्ट, आता रॅपिड अँटीजन टेस्ट घरी फार्मसीच्या दुकानातून विकत आणून जरी आपण टेस्ट केली आणि त्यातून पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळल्यानंतर आपण जर स्वतःहून जर सांगितलं तर ती एका जबाबदार नागरिकांच्या दृष्टिकोनातून मला वाटतं की योग्य कार्यवाही असू शकते. आणि त्यामुळे सेल्फ टेस्टने पण ऑथराइज्ड पद्धतीच्या कंपनीज आणि योग्य पद्धतीच्या ह्याच्याकडून काम व्हावं एवढीच त्यामागची भूमिका असणार आहे. ऑलरेडी सरकारचे आमदार आहेत अतुल बेनके आणि दुसरे मंत्री राजेंद्र येड्रावार यांच्याकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. त्या संदर्भात तुम्ही तुमच्या सहकार्यांना काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की इन जनरल सगळ्यांनीच, आता कसं झालंय की काल अचानक जे काही ठरवलेले निर्बंध आहेत ते लागू झालेत. कधी कधी काही आमच्या सहकाऱ्यांना, सगळ्यांच्याच म्हणजे सर्व पक्षीय सहकाऱ्यांना कधी कधी त्याचं लगेचच त्या मोडमध्ये जायला एखादा दिवस इकडे तिकडे लागतो. पण त्यांनी ताबडतोबीनं आता सगळ्यांनी सतत राहून जागरूक राहून सगळ्याच गोष्टींवर जरा कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या काळात जरा एक महिन्याभरात कृपया त्यांनी प्रोग्राम्स टाळा आणि मोठी गर्दी होईल अशा कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाऊन मोठे कार्यक्रम घेणं किंवा अशा पद्धतीनं बाहेर मोठ्या पद्धतीनं काही त्या ठिकाणी गर्दी होईल अशा पद्धतीचं काही विषय करणं मला वाटतं योग्य नाही. आणि ते त्याची नोंद घेतील आणि सर्वच लोक त्याची नोंद घेतील असा मला विश्वास. 12 वर्षापूर्वी नाही, अजून त्याच्यावर त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही. ही मागणी आम्ही ठेवलेली आहे, परंतु आता त्यांचं कदाचित मत असेल की 15 ते 18 अगोदर आटोपण नंतर आपण करू. ओमाइक्रॉन के हद तक अभी तो इतने बड़े स्तर पर मुझे लगता है कि डेल्टा को ओमाइक्रॉन रिप्लेस कर रहा है, लेकिन ओमाइक्रॉन हो या डेल्टा हो, दोनों के भी ट्रीटमेंट का जो प्रोटोकॉल है आज तो भी वो सेम है. तो इसीलिए ओमाइक्रॉन की खोज करना या आइडेंटिफिकेशन करते रहना ये इतना जरूरी नहीं है, ऐसा आईसीएमआर का और भारत सरकार के स्वास्थ्य मंत्रालय का कहना है. और इसीलिए ये जो आप कमर दर्द की जो शिकायत ओमाइक्रॉन के पेशेंट्स की आ रही है, ये मुझे नहीं लगता है कि उसकी कोई वजह हो सकती है. आज ऐसा कोई तज्ञों ने या किसी टास्क फोर्स ने नहीं कहा है कि ओमाइक्रॉन के पेशेंट्स को कमर दर्द का प्रॉब्लम हो सकता है करके, ऐसा कोई कहीं पर भी ऑथोराइज्ड कहा नहीं गया है. इसलिए ये जो रूमर रही है इस पे बहुत ज्यादा भरोसा नहीं करना चाहिए. मोलनुपिराविर औषधाबद्दल काही आपण मागणी केली आहे का? मोलनुपिराविर के बारे में मैं मोलनुपिराविरच्या संदर्भाने मी स्वतः माननीय मंत्री मनसुख मांडवीयजींना विनंती केली की याबाबत मोठ्या पद्धतीनं ही याची मागणी आहे. कारण अँटीव्हायरल ओमाइक्रॉनच्या संदर्भाने आणि सध्याच्या याच्यात खूप लोकांची अपेक्षा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की याला आम्ही आत्ताच अप्रुव्हल दिलेलं आहे. DGCI म्हणजे डायरेक्टर जनरल जो काय आहे गव्हर्नमेंटचा, तो डायरेक्टर जनरल कंट्रोल ऑफ म्हणजे हे आहे, त्याच्या अनुषंगाने DGCIनी आपल्याला दिलेली जी परवानगी आहे त्याच्या अनुषंगाने मला वाटतं की साधारणपणे त्यांनी काही कंडिशन्स घालून आपल्याला परवानगी देण्यात आलेली आहे. आणि म्हणून जी परवानगी दिलेली आहे त्याच्यात एकच लिहिलंय की 18 वर्षाच्या खालच्या तरुणांना कुठल्याही परिस्थितीत मोलनुपिराविर देऊ नये.
60+ कोमॉर्बिडला द्यावं आणि अन्य बाकीच्या पेशंट्सला द्यावं, पण त्यांनी काही रायडर्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, कंडिशन्स काही टाकलेले आहेत आणि त्या सगळ्या कंडिशन्सचा अभ्यास करून मोनुलपिरावीर द्यावी अशा पद्धतीचं DGCIने परवानगी दिल्या कारणाने आता त्या ड्रगला सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्याची उपलब्धता करून देणं आणि त्याच्या संदर्भाने त्याचा वापर करणं हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या प्रोटोकॉलमध्ये येऊ शकेल आणि त्याच्या अनुषंगाने कार्यवाही खाली राज्य शासनाकडून केली जाईल. सर, मंदिरामध्ये गर्दी होते त्यावर काही निर्बंध कारण गर्दी सातत्याने वाढते. आता आहे गर्दी होऊ नये यासाठीच्या मला वाटतं की नोटिफिकेशन मध्ये सगळ्याच गोष्टी केल्या जातात. दिवसभरामध्ये जर आपण जमावबंदी लागू केलेला असेल तर मला वाटतं की सगळ्या गर्दींसाठी तो लागू आहे. एखाद्या विशिष्ट गर्दीला परवानगी अशातला भाग नाहीये. दिवसभरामध्ये आपण जर त्या ठिकाणी जमावबंदी आहे, रात्री कर्फ्यूज आहेत, या सगळ्या अनुषंगाने मला वाटतं कार्यवाही लोकांनी सुद्धा आता मनाच्या स्थितीमध्ये बदल करून करावा अशी माझी विनंती. आकडे कमी आणि संसर्ग आकडे कमी म्हणजे संसर्ग कमी हे चित्र काही कसं आहे? आकडेही कमी आहे नाही असंही नाही. माझं म्हणणं आहे की टेस्टिंगवर सर्व काही निर्भर आहे. जर तुम्ही आकडे कमी कधी येऊ शकतील, जर तुम्ही टेस्टिंगच नाही केली तर आकडे कमी येतील. कदाचित अनेक राज्यांमध्ये टेस्टिंग होत नसावी म्हणून सुद्धा आकडे दिसत नाहीयेत. परंतु आपण आपल्या राज्यामध्ये 2 लाख टेस्ट दररोज करतो आहोत आणि रॅटच्या टेस्ट कितीतरी वेगळ्या करतो आहोत, त्या सुद्धा लाखोमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याकडे आकडे दिसण्याचं कारण हे सुद्धा आहे की आपली टेस्टिंग खूप मोठ्या संख्येने आहे आणि त्यामुळे सुद्धा आपले आकडे दिसत आहेत आणि त्यामुळे संसर्ग आपल्याच इथे आहे असं नाही. अनेक राज्यांमध्ये मोठा संसर्ग आहे. जर त्यांचा सिरो सर्व्हिलन्स केला तर ते निश्चित प्रकारे लक्षात येऊ शकतं. परंतु मला एवढं समजतं की आपण अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे कोरोनाच्या संदर्भातले प्रोटोकॉल्स किंवा ऍडवायझरीज केंद्र सरकारच्या पाळायचं निश्चय केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठेही तसूभर आपण जे केंद्र सरकारने सांगितलं त्याच्यात कानामात्रा सुद्धा बदल करत नाहीत आणि त्या पद्धतीने आपण अंमलबजावणी करतो. लोकल आणि बसमध्ये थोडी गर्दी दिसते आणि आपण ऑफिसमध्ये डिस्टन्सिंग पाळतो. नाही, लोकल आणि बसेस मध्ये असणारी गर्दी यामध्ये काही रायडर टाकलेले आहेत. म्हणजे बाबा डबल डोस केलेल्याच लोकांनी खरं तर प्रवास करावा अशा पद्धतीचे काही निर्बंध त्यासाठी आहेत. आता त्याचं त्या कंडक्टरनी आणि तुमचा तो जो कोणी ट्रेनचा हे असेल, तिकीट चेकर असेल किंवा आतला सुपरवायझर असेल, त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की ते तपासून केलं पाहिजे. शेवटी हे रायडर आहेत. आपल्याला आज जसं अनेकांचं मत आहे की बाबा आपल्याला व्यवसाय आणि सगळ्या गोष्टी बंद करता येत नाहीत, नोकऱ्यांच्या दृष्टिकोनातून बंदी नाहीये, सगळे लोक नोकरीचे जे लोक आहेत ते कामाला जातात, कामं बंद नाहीयेत आणि त्यामुळे आज ट्रेन बंद करणं, बसेस बंद करणं हे शक्य नाही आणि त्यामुळे हे सगळं चालू आहे. तर यामध्ये लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत या प्रवास करावा एवढी एक रास्त अपेक्षा त्या संस्थेकडून मी ठेवेल आणि जनतेला सुद्धा त्या संदर्भाने सहकार्य करावा अशी विनंती करेल. आई भवानीचा गजर म्हणजे